धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखेनं हाँगकाँग येथील सनशाईन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 3,66,852 अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेच्या विश्वासघात आणि फसवणुकीच्या प्रकरणातील धुळ्यातील कंपनी मालक रामप्रसाद अग्रवाल त्यांच्या 9 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय। इंदोर येथील मनीष गोविंद शर्मा यांनी धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखा येथे तक्रार केली। सनशाईन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वित्त पुरवठा करायची। धुळे येथील सनलिंक फोटो वोल्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि तेजस इम्पेक्स पुणेच्या मालक रामप्रसाद नारायण अग्रवाल यांच्याशी सन 2021 मध्ये संपर्क साधून 3,66,852 अमेरिकन डॉलर फायनान्सिंग करण्याची मागणी केली होती। यानंतर दक्षिण कोरियातील हानवा टोटल्स कंपनीकडून सोलार प्रोडक्टसाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी याचा वापर केला गेला। पण काही कालावधीनंतर रामप्रसाद अग्रवाल आणि अन्य संचालक मंडळानं माल खराब झाला असं सांगून फायनान्स कंपनीची घेतलेली रक्कम परत केली नाही। त्यामुळे तक्रारदार यांनी धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली। या प्रकरणामध्ये रामप्रसाद अग्रवाल, हनुमान प्रसाद नारायण अग्रवाल, राकेश सुभाष अग्रवाल, स्नेहा रामप्रसाद अग्रवाल, पवन अग्रवाल, नारायण बस्तीलाल अग्रवाल, मनेश अग्रवाल, मनीषा अग्रवाल, पुष्पा अग्रवाल, शिलाबाई अग्रवाल सर्व राहणार धुळे अशांनी सनशाईन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड हाँगकाँग ही कमिशन बेसिसवर वित्त पुरवठा करणारी कंपनीची 3,66,852 अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय। त्यांच्या विरोधात विश्वासघात, फसवणूक आणि इतर आरोपाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय।